36 वर्ष लागली आणि नंतर पुतळा उभा राहिला पुण्यामध्ये. त्या सावित्रीबाई फुल्यांचं मी जास्ती सगळ्यांना माहिती आहे, पण एकच गोष्ट सांगतो. आणि विशेषतः करोनाच्या काळात मला त्यांची फार आठवण यायची. कारण ह्याच सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महार मांग सेवा केली. आणि त्यावेळेला ते म्हणायचे, महार मांगाची करते मी सेवा आवडीच्या देवा, स्मरुनिया सेवा सत्य धर्म देई समाधान, ठेवी शांत मन आपले रे. मुलींच्या शाळा काढल्या, उत्तम चालवल्या, सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं. आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले. 1886ला दुष्काळ पडला. सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे दुष्काळाचे कॅम्प सुरू केले. मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगा झाला. सावित्रीबाई फुले पुढे झाल्या. हजारो लोकांचा मॉब तिथे गोळा झाला. त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे 1897 साल उजाडलं. प्लेगची साथ सगळीकडे सुरू झाली. औषधं नव्हती. त्यावेळेला प्लेग झाला, इथे सरकारी ब्रिटिश अधिकारी त्याला उचलून कुठेतरी नेऊन टाकायचे. सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे शेकडो माणसं रोज मरायला लागली पुण्यामध्ये. सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये 40 महिलांचं बाळंतपण केलं, त्यातली एक ब्राह्मण महिला, तिचा मुलगा यशवंत, त्याला डॉक्टर केलं. आणि सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलं की यशवंता, आपण यांची सेवा करायची. आणि पुढे त्याला बोलवून घेतलं. त्यांनी दवाखाना घालायला लावला. आणि मग त्या दवाखान्यामध्ये 8 किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी करायचं. सावित्रीबाई फुले स्वतः त्या पेशंटना घेऊन यायचे. यशवंता त्यांना म्हणाला, अगं आई, तू हे जर करशील तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझा सुद्धा जीव जाईल. सावित्रीबाई म्हणतात की अगर शेठजी जर असते, शेठजी म्हणजे ज्योतिराव, ते जर असते तर घरात बसले असते का रे? नाही, मी काम सुरू ठेवणार. आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा पांडुरंग बाबाजी गायकवाड मुंडवा गावचा, त्याला त्याने प्लेग झालेला पाठीवर घेतलं आणि धावत सुटल्या. 8 किलोमीटर धावत आल्या. 8. आणि बस त्यांना प्लेग झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. मला सांगा, एवढं मोठं जे आहे सामाजिक कार्य, देहदान देण्याचं स्वतः तयारी असते आणि दिलं, हे कुठे आपल्याला सापडेल? ही सावित्रीबाईची कमाई डोळ्यात पाणी आणण्यासारखी. शूद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई फुले म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सारा धनाहून, तिचा साठा दयापाशे ज्ञानी तो मानवी जन. उठा बंधुनो अतिशूद्रानो, जागे होऊन उठा, परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा, बंधू शिकण्यासाठी उठा. आता 200 वर्ष होणार आहेत त्यांना, 6 वर्षांनी. त्यावेळेची गोष्ट सांगतो. आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे. पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू. देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. कामं तर खूप आहेत. सरकारनं खूप कामं केली. पहिलं काम मी तुम्हाला सांगतो, माझ्या बांधवानं भगिनीने माता मंत्रालयामध्ये, मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला, शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकारमध्ये, आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचे नाही. आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार.
शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं. एवढंच नाही, या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला 453 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली. केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला, ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला. भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक, हे आपल्यामुळेच आपण आलात. मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा. आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो. आणि नंतर जे आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं. आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लागली, सुप्रीम कोर्टातर्फे. तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये, जिथे ती विहीर की ज्या विहिरीच्या पाणी पेटलं आणि क्रांतीची ज्योत पेटली, तो सगळा परिसर आणि 300 मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक, हे जोडण्याचं काम आणि एकत्रित त्याचा एक मोठा आराखडा आपण तयार केला. 100-200 कोटी रुपयाचं काम आहे, रखडत आहे. माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं, आपण गेल्याबरोबर एक मीटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल. कारण मीटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही. हे आपण करायला पाहिजे. पैसे वगैरे मंजूर झालेला आहे, तर आम्हाला धक्के देण्याची आवश्यकता आहे. आपण अरणला आला आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग दर्जा तिथंच तुम्ही जाहीर केला आणि 140 तिथे सुद्धा आपण 100 कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहेत. आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्तनिवास 140 कोटीचा तो ऍक्च्युअल तो 134 कोटीचा आहे. हाय पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरीनी मंजूर झालेला आहे. फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे. आणि आता इथे दुसरं एक काम होतं की 5 माझ्याकडे पर्यटन खातं असताना इथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतली आणि 4-5 कोटी खर्च केले. आता त्याचा उपयोग आपल्याला अजून होत नाही आहे. 200 मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA सुरू करण्यासाठी 180 कोटीची तरतूद आहे. पण त्याच्यासाठी 10 एकर जमिनीची आवश्यकता आहे. आता आपण आलात आणि सांगितलं, माझी खात्री आहे हे आजूबाजूला कलेक्टर आहे, CO आहेत, असे सगळे आपण त्यातून हे करून घ्या. ताबडतोब ही जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुली सुद्धा जे आहे NDA मधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील. आता फुलेवाड्याचं मी तुम्हाला सांगितलं. साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्यात मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता. काही वर्षापासून तो बंद आहे. माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार या 3 जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील ते सामाजिक काम करणार त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे. अशा प्रकारचा जो ऑर्डर हे आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही, छापण्यात आलेलं नाही. वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी छापलं, 10-10 रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं. त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही. सध्या ते मिळत नाही. आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, हे आपण काम करा. आणखीन काय आता इथे सातारचे मंत्री आहेत, सगळे गोरे आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे. आनंद आहे. आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील. आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा
जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से. मी एवढंच सांगेन ज्या पद्धतीनं आपण काम करत आहात त्याला सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले, छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे. यशस्वी व्हा. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. धन्यवाद. सन्मान